कराड, पाटण या परिसरामध्ये पर्जन्यमान चांगल्या प्रमाणात होत आहे। या कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRFची टीम ही कराड आणि पाटण या दोन उपविभागासाठी इन्स्पेक्टर दिलीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 28 जवानांचं पथक आहे। ते गेल्या आठवड्यापासून इथं कराड आणि पाटण उपविभागासाठी तैनात आहे। त्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये आम्ही 3 ठिकाणी मॉक ड्रिल पण घेतलेले आहेत। तांबवे, कराड शहरामध्ये प्रीतिसंगम इथं आणि रेटरेमध्ये की येणाऱ्या आपत्तीचं उत्तम प्रकारे व्यवस्थापन होऊन त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही या बाबतीत ही मॉक ड्रिल घेण्यात आलेली आहे। काल, आज आणि उद्याचाही जर का हवामानाचा अंदाज पाहता या कालावधीमध्ये कुठंही पूर परिस्थिती अथवा त्यामध्ये वेळेत बचाव करण्यासाठी ही पथक तैनात आहे। यांनी पाटण अधिक कराड तालुका या 2 तालुक्यावरती साठीची ही टीम आहे। ही यापुढील 3 महिन्याच्या कालावधीसाठी या उपविभागामध्ये कार्यरत असणार आहे। पाटण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले आहेत किंवा झाडं पडलेले आहेत। या अनुषंगाने काय आपलं पाहणी वगैरे होत आहे?